हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। अशा घराण्यात जन्माला आली होती सज्जन हो की ज्या घराण्यामध्ये नखा एवढं अंग सुद्धा उघडं ठेवायचं नाही। राजपुताना महिला संत मीराबाई, पण त्या मीराबाईनं क्रांती केली। ज्या घराण्यामध्ये नखा एवढं अंग महिलेनं उघडं ठेवायचं नाही अशी कडक परंपरा ज्यांची होती त्या घराण्यातली पोरगी सज्जन हो पायात तिनं घुंगर बांधले, खांद्यावर विना तिनं घ्यावा। घराण्याच्या बापाच्या राजघराण्याच्या मर्यादा परंपराच्या जेवढ्या काही शृंखला होत्या सगळ्या तिनं तोडून टाकल्या। चौकामध्ये आली पोरगी, साधू संतांच्या मेळाव्यामध्ये आली, पायात घुंगरू बांधून विना हातामध्ये घेऊन नाचू लागली। घुंगर घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मीरा नाची, मीरा नाची, मीरा नाची, मीरा नाची, मीरा नाची रे, मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा। पायात घुंगर बांधले, विना घेतला, चौकात गेली आणि नाचू लागली। जेव्हा नाचायला लागली ना लोक नाव ठेवू लागले। काय म्हणायचे लोक ऐका, लोग कहे मीरा भाई बावरी, लोग कहे मीरा भाई बावरी, बाप कहे कुल नासी रे, बाप कहे कुल नासी रे, बाप कहे कुल नासी रे, बाप कहे बाप कहे कुल नासी, बाप कहे कुल हासी रे, पीबत पीबत मीरा हासी रे, पीबत पीबत मीरा हासी रे, घुंगर बांध मीरा नाची रे, घुंगर बांध मीरा के प्रीत किए दुख हो, जो मैं सा जानती प्रीत
विनती के प्रीत ना करियो कोय. मीरा नाचायला लागली, लोक नावं ठेवायला लागली. चांगलं काम करायला लागलं की लोक नावं ठेवत असतात, पण चांगलं काम करणाऱ्या माणसांनी लोकांच्या नावं ठेवण्याकडे बघायचं नसतं. क्या कहेंगे लोग सबसे बड़ा है रोग. अगोदर बाहेरचे लोक नाव ठेवतात. लोकांना, मीराबाईला लोकांनी बाहेरच्या लोकांना नाव ठेवलं. लोग कहे मीरा भई बावरी. बावरी म्हणजे वेडी झाली, पागल झाली आहे पोरगी. मीरापर्यंत गोष्ट गेली. मीरा म्हणते हो झाले मी पागल. देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्यजियला. काय म्हणते मीरा? प्रीत किलत मोहे ऐसी लागी हो गई मैं मतवारी. बल बल जाऊं मैं अपने पिया को ये मैं जाने दुनिया सारी. बेबस और लाचार फिरूं मैं, हारी मैं दिल हारी. तेरे नाम से जी लूंगी, तेरे नाम से मर जाऊं. तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं. तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, हाँ जी हो गई मैं. ओ तेरी दीवानी, तेरी दीवानी, तेरी दीवानी, तेरी दीवानी, तेरी दीवानी, त्रास प्रत्येकांना झाला, प्रत्येक संतांना त्रास दिला. पण जर दुर्जनांनी त्रास नसता दिला तर सज्जनांचं महत्व वाढलं नसतं. आज या जगामध्ये संतांना, सज्जनांना किंमतच मिळाली त्या दुर्जनामुळे. आणि दुर्जन हे प्रत्येक काळात असतातच. अयोध्या संपूर्ण सज्जनाची नगरी है, पण एक वाह सज्जनों का गांव है, पर दुर्जनों से खाली नहीं. एक दुर्जन तिथं भी होताच. आणि लंका दुर्जनाचं गाव आहे, राक्षसांचं गाव आहे, पण तिथं भी सज्जनों से खाली नहीं. तिथं भी एक सज्जन आहेच.